Children's Science 1, the 4th chapter, Effect of Electric Current. हॅलो नमस्कार. आज आपण इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या चॅप्टरमधला हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा टॉपिक घेत आहोत. याचं मी सुरुवातीला काही स्पष्टीकरण देतो की हिटिंग इफेक्ट नेमका काय आहे आणि तो कशा पद्धतीने तो अप्लाय केला जात असतो. तर मी ते आधी मराठीत सांगतो तुम्हाला की नेमका हिटिंग इफेक्टच्या संदर्भात काय काय मुद्दे असतात. तर याच्यातले काही मुद्दे वाचून तुमच्यासमोर मी इयत्ता 9वीमध्ये सुद्धा याचा तुम्हाला परिचय झालेला आहे, म्हणून थोडा रिवाईज करून घेतो. हिटिंग इफेक्ट हा असा मानला गेला, व्हेन करंट फ्लोज थ्रू अ मेटॅलिक कंडक्टर द फ्री इलेक्ट्रॉन्स इन द मेटल स्टार्ट मूव्हिंग फ्रॉम end which is at the lower potential. These moving electrons collides with the atoms of the metal. At each collision, a part of kinetic energy of electron converts into the heat, and slowly the temperature of the conductor begins to rise. Thus, the production of the heat energy in the conductor by the electric current flowing through it is called as a heating effect of the electric current. हिटिंग इफेक्ट हा असा आहे की एखाद्या वाहकामधून जर त्याला विद्युतधारेशी जोडलं असता त्याच्यामधील इलेक्ट्रॉन्स हे लोअर पोटेन्शियलकडे व्हायला सुरुवात करतात. पोटेन्शियल म्हणजे काय? विभवांतर. कमी जिकडे विभव असेल, विभव म्हणजे काय? पातळी, की धन आणि ऋण यांच्या पातळीमध्ये द ऋण इलेक्ट्रॉन हे धनकडे जेव्हा जात असतात तेव्हा जात असताना त्याच्यामध्ये दरम्यान हे पॉझिटिव्ह आयन हे अडथळे निर्माण करतात आणि तिथे त्यांचं कोलिजन घडून येतं लोअर पोटेन्शियलकडे जात असताना. आणि हे कोलिजन घडल्यामुळे तिथे हीट एनर्जी प्रोड्यूस होत असते आणि हीट एनर्जी प्रोड्यूस झाली तर त्याचा त्या कोलिजनमुळे जो आपण हीट एनर्जी प्रोड्यूस होते तिचा वापर आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करू शकतो, असं हे जूल्स नावाच्या एका शास्त्रज्ञाने मांडलं आणि हा जूल्सचा नियम म्हणून प्रसिद्धीस आला. या तत्त्वाचा वापर करून आपण आपल्या घरामध्ये वॉटर हिटिंग इक्विपमेंट्स असतात. काही वेळेस आपण इलेक्ट्रिक कुकर वापरतो, इलेक्ट्रिक बल्ब वापरतो. या इलेक्ट्रिक बल्बमध्ये आपण टंगस्टनच्या वायरीचा नायक्रोमचं एक कुंडल असतं, त्या कुंडलचा वापर केला जात असतो. कुंडल म्हणजे काय? त्याचा स्प्रिंगच्या स्वरूपामध्ये, आणि त्याचं तापमान हे वाढतं आणि वाढल्यानंतर त्याची प्रदीप्ती निर्माण होते, म्हणजे ते चकाकायला लागतं आणि ते चकाकल्यानंतर मग प्रकाश देतं. या तत्त्वाचा वापर करून आज तागायत आपण प्रकाश निर्माण करण्यासाठी वापरायला लागलो, शिवाय काही हिटिंगच्या ठिकाणी वापरायला लागलो. किलोवॅट पर अवर हे त्याचं इलेक्ट्रिकचं युनिट आहे. हे युनिट जे आहे ते आपल्याला पुस्तकात पण दिलेलं आहे. 1 किलोवॅट अवर म्हणजे 1000 वॅट्स इंटू द 3600 सेकंड, आणि हेच जूलमध्ये आपल्याला करून मिळतं की 3.6 इंटू 10⁶ जूल. त्या जूलमध्ये म्हणजे कार्य घडून आलं म्हणून ते जूलच्या मध्ये व्यक्त केलं जात असतं. तर तुमच्या घरामध्ये जे इलेक्ट्रिसिटी बिल आहे ते इलेक्ट्रिसिटी बिल हे सुद्धा आपण युनिट या शब्दाने वापरतो. एक युनिट एनर्जी म्हणजेच 1 किलोवॅट पर अवर. जेवढी एका तासामध्ये तुम्ही वापरतात तेवढाच तुम्हाला त्याचा पैसा भरावा लागतो आणि मग ते त्या पद्धतीने आपल्याला चार्जेस हे येत असतात. पुस्तकात सुद्धा या मुद्द्याचं दिलेलं आहे. तुमच्या घराच्या विद्युत परिपथामध्ये सर्किट जे आपण लाईट बल्ब्स वगैरे जोडलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक फ्यूज नावाचा एक प्रकार माहिती असेल किंवा तुमच्या घराच्या बाहेर तो मीटरच्या जवळ असतो. तिथे तुम्हाला एक फ्यूज वायर दिलेली असते, एक नायक्रोमची तार असते, 3 तार तिथे जोडलेली असते. कारण घरामध्ये तुम्हाला लाईव्ह, न्यूट्रल आणि एक अर्थिंग नावाचा एक प्रकार असतो. अर्थिंग म्हणजे काय? अतिरिक्त जर विद्युत धारा घरामध्ये निर्माण आली म्हणजे किंवा आली की एखाद्याला शॉक लागल्यानंतर त्या घरामध्ये त्या करंट मोठ्या प्रमाणात घरात येऊन ती त्या शरीरामध्ये जाऊन अर्थकडे जाण्याचा प्रयत्न करत असते. आणि अर्थिंग जर असेल तर त्या व्यक्तीमधून न जाता ती काय करणार? त्या अर्थिंगच्या वायरमधून जाणार आणि त्या माणसाला काय शॉक लागणार नाही त्या व्यक्तीला. तर हे साधं आपल्या जीव वाचवण्यासाठी किंवा आपण कोणतं तरी उपकरण वाचवण्यासाठी या अर्थिंगचा घरामध्ये वापर करत असतो. तोच मुद्दा इथे दिला आहे. तिथे हिटिंग इफेक्ट वापरलेला आहे. ती तार
जर ज्यावेळेस अतिरिक्त विद्युत प्रवाह इलेक्ट्रिक करंट व्हायला लागला तर ती तार मेल्ट होते आणि मेल्ट झाल्यानंतर ते करंट खंडित करतं. खंडित झाल्यानंतर ते विद्युतधारा वाहणं थांबवतं आणि ती म्हणजे आपण मेल्ट होण्यामध्ये ती जळून जाते आणि ती बाजूला होऊन जाते आणि त्याच्यात फ्लो हा सर्किट ब्रेक होतो आणि तो ब्रेक झाल्यानंतर ते उपकरणही वाचतं किंवा एखाद्याचा जीव वाचतो. या तत्वाचा वापर करून आपण MCB घरामध्ये बसवलेले असतील, तुमच्या घरात बघा MCB कुठे असेल, कारण आता फ्यूज तर जास्त वापरला जात नाही, पण MCB म्हणजे ॲटोमॅटिक ते बंद होतं. तुम्हाला शॉक लागला तर ॲटोमॅटिक का तुमच्या शरीरातून ते करंट हे जायला लागतं. तुमच्या घराच्या अवतीभोवती ह्या तत्वाचा म्हणजे आर्थिंगचा जर केलेला असेल तर ते अत्यंत उत्तम आहे. नसेल तर तुम्ही या गोष्टीची सजगता बाळगा. तर तुम्हाला काही याच्यामध्ये फोटोग्राफ्स दिलेले आहेत की MCBचे फोटोग्राफ्स तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. काही डिफरंट टाईप्स ऑफ द युजेस तुमच्या कॉम्प्युटरमध्ये आहेत, तुमच्या मोबाईल्समध्ये आहेत, तुमच्या रेडिओमध्ये आहेत, तुमच्या वेगवेगळ्या स्पीकरच्या याच्यामध्ये आहेत, जे गॅजेट्स आहेत यांच्यामध्ये हे फ्यूज वापरले जातात. तर अशा पद्धतीने आपण हा हिटिंग इफेक्ट पाहिलेला आहे. तर त्याची काही उदाहरणं आहेत, ती उदाहरणंसुद्धा मी इथे एक्सप्लेन करून सांगितलेली आहेत. ती अभ्यासा आणि हा हिटिंग इफेक्ट लिहून काढा. Heating effect of electric current. When a resistor is connected in an electrical circuit, heat is produced in it due to the current. This is known as the heating effect of the current. Equipment such as a water boiler, electric cooker, electric bulb make use of the heating effect of the electric current. Electrical conductor having the higher boiler resistivity are used here. Nichrome is used in electric heater cooker as a resistor, while the tungsten wire is used in the electric bulb. Because of the current, this wire gets heated to nearly 3400 degrees Celsius and emits lights, and the hot wire also radiates heat. The unit of the electric power is 1 watt, is a very small unit. 1000 watt or 1 kilowatt is used as a unit to measure electric power in practice, called 1 kilowatt into 1 hour. You know, the electricity bill specifies the usage in units. What is this unit? When 1 kilowatt hour electrical energy is used, it is termed as 1 unit of the energy. In the home electrical connection, live and neutral wire and earth wire are used. If large current flows through it producing heat, therefore we use the fuse wire as a precautionary measure. These are the various types of the fuse which are used in our equipments. Nowadays, miniature circuit breakers (MCB) switches are used in homes, which current in the circuit suddenly increases, the switch open and the current stops. Different types of the MCBs are in use. They show in the figure in entire house. However, the usual fuse wire is used. Look at the picture, various type of the MCB switches. Now we see some examples given in the book. In this example, there are the two types of the examples are given in which comparison is to be done. Means a coil, A coil and the B coil. Now you observe the power of the comparatively the power of A circuit is a 2200 watts and the B coil gets the 4400 watts. This means that the more heat will be obtained after the cutting the wire into the half. In this example, we have to find out the potential difference of a 9 ohm resistance and the heat is 400 joule. We get the 60 watt. The answer in this example by using the formula of the power. In this example, there is also comparison between the two power 1100 watt and 330 watt, and we have to find out the current flowing through it
according to that example, and we get the 5 ampere and 1.5 ampere here, and the resistance that is we get 44 ohm and 146 ohm. Example, we have to find out the power. The potential difference is 220 and the current is 0.45 watt. We get the power 99 watt. The bulb must be the power of 99 watt. Means we have to, if the in 10 hours we get the 0.99 kilowatt per hour power. Thank you.